आता मासे पकडायला दादा? हा मासे पकडायला? हा मासे जे आयला कंबर तोडी सो पावसाचे दिवस, गाडी घरी आहे सध्या. आम्ही चाललो रिक्षाने. ते पण प्लेस तुम्हाला थोड्या वेळाने दाखवीनच कुठे आम्ही कुठे जातोय. नजारा बघा बाहेर, वातावरण मस्त झालं एकदम. सो चला. सो मेन सिग्नल, ट्रॅफिक. किती वेळ लागतो अजून इथून जायला काय माहिती. बघू, मोर दॅन 20-25 मिनिट्स. बाईकने आलो असतो बट भिजायला झालं असतो म्हणून बाईकने आलो. तो काचपाड्यापासून आपण स्टार्ट केले आहे. आता बघू पुढे दानापाणीपर्यंत किती मीटर होतो तो. बघूच आता किती रुपये होतात. एक नंबर क्लायमेट असं झालाय. तो सो आय थिंक इकडे मच्छी पकडतायत. गर्दी खूप आहे बघा. आता आम्ही मारवेला पोहोचू. तो मारवेला पोहोचेपर्यंत 79 रुपीज झाले. बट क्लायमेट बघू शकता. एक नंबर असा क्लायमेट झालाय मस्त. सो तुम्ही जर काचपाड्यातून मारवेपर्यंत आलात तर 81-80 रुपीज होतात. पुढे बघू आता दानापाणीपर्यंत किती रुपये होत असते. मारवेच्या पुढचे जे रोड आहेत ना ते मस्त गेले. एक नंबर रोड बघू शकता. एक नंबर असं रोड आहे. जाताना एक मध्ये रोड दिसेल, त्याचा व्ह्यू दाखवतो. एक नंबर असा व्ह्यू आहे. म्हणजे आता कितपत आला असेल चांगला प्रॉपर माहीत नाही, बट मी दाखवला. एक मधून पण इकडे जाण्यासाठी एक बीच आहे, म्हणजे आक्साच्या वगैरे त्याच्या आधीच. पण आम्ही आता दानाबाईलाच जाणार आहे. सांगतो आतापर्यंत झाले आहेत 113, 113 रुपये झाले आजपर्यंत. बघू. तो आक्सा बीच या साईडला आहे. या बघा राईट साईडला आक्सा बीच आहे. आम्ही आता याच्या पुढे थोडा वेळ 5 मिनिटे पुढे आक्सापर्यंत आमचे 130 झाले. पुढे अजून बघूया. सो फायनली गाईज, दानापाणी फुल पाऊस. एक नंबरचा व्ह्यू आहे. सो दानापर्यंत पूर्ण पोचलो. दानापाणीपर्यंत 154 म्हणजे पकडा ॲप्रॉक्सिमेट 160 पर्यंत होतात. सो माहोल मस्त आहे दानाबाईचा. गाड्याच गाड्या लागल्या आहेत. गावार आहे तरी पण इथे गर्दी. हा दानापाणीचा स्टार्ट पॉइंट आहे. तो इकडनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक. सो क्लायमेट एकदम भारी झालं आहे, पण पाणी एकदम पाठी गेलं आहे. हे बघा, इकडे पाणी असतं ना नॉर्मल, सो त्यापेक्षा पाणी पाठी गेलेलं आहे. बट व्ह्यू एक नंबर झाला आहे. सो मलाडवाल्यांसाठी वगैरे नियर बाय आहे, जास्त काय लांब नाही. पण बाहेरून कोण येत असतील ना तर त्यांच्यासाठी थोडं लांब आहे. बट चांगला आहे, व्ह्यू चांगला भेटला आहे. बोट ॲक्च्युली बंद आहेत, बट ह्या लोकांनी बोट काढले आहेत. आय डोंट नो कशासाठी.
बिकॉज मासेमारीसाठी तर बोट बंद केलेत ना सध्या आय थिंक. पाणी खूप पाठी गेलं आहे. तो बोट बघा एक नंबर बोट आहेत. छोट्याशा आहेत बट आता आय थिंक वाटतं ते आतमध्ये जात आहेत. इथपर्यंत पाणी आहे. बाकी पूर्ण म्हणजे बीच एकदम पाठी राहिलाय. बाकी पूर्ण म्हणजे बाहेरच्या साईडला एकदम खराब झालाय. पाणी पण थोडं हाय ठीक बट क्लायमेट मस्त आहे. बोट वाटतं आय थिंक मासेमारीसाठी जात आहेत. आता मासे पकडायला दादा हा मासे पकडायला हा मासे पकडले. ज्या आईला कंबर तोडी वेट असेल ना एकदम. बर सो आता इथून मासे पकडायला जाणार आहे लोक. 2 बोट आहेत. हा सो व्ह्यू मस्त आला एकदम बघू शकता. एक नंबर व्ह्यू आहे. पाऊस थोडा थांबला आहे म्हणून प्रॉपर सर्व बघायला भेटलं. बट पाणी खूप खराब आहे. खूप म्हणजे खूप लिटरली. हा नाही उभेच नाही राहणार. गावचे लोक इकडे उभेच नाही राहणार. कालतर पण आहे बट कालतर पूर्ण बोलतात ना तोडलेला कालतर आहे. तो म्हणजे ह्या बघा गावी कसे आपल्याला कालतरचे असतात त्या टाईपमध्ये हा कालतर पण सगळं तोडलेला कालतर आहे. तो गावची पोरं वगैरे आली तर इथे नाही करू शकत. म्हणजे हे कसे मुंबईच्यात म्हणून त्यांना ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय मजाच तेवढीच समुद्राची बस. गावची पोरं वगैरे आली तर नाही इकडे हे करू शकत. सध्या ना आपले हे बीच पूर्ण खराब झाले आहेत. हे बघा पण जेवढं बोलाल ना तेवढं खूप खूप म्हणजे खूप खराब झालेत. सर्व गोष्टी म्हणजे समुद्र बाहेर फेकतो ना तर त्या टाईपमध्ये बाहेर फेकलेल्या आहेत सर्व गोष्टी. हो सो बाहेरून आपल्याला चांगलं वाटतं सगळं की मस्त आहे बीच वगैरे. बट आतमध्ये आलात तर रियालिटी समजते की कसं आहे कसं नाही. सो काय आता ते आपण पण काय करू शकत नाही. समुद्र जेवढं खराब वस्तू असणार ते बाहेर फेकणारच. सो अशाच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहीन मी. सो बघत राहा माझ्यासोबतच. आवडले असतील तर फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा अँड लाईक शेअर कमेंट पण करा. धन्यवाद. दानापानी बीच, मलाड, वेस्ट.